नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे वाजलेत 6 आणि आम्ही निघालो वीरला. आज वीरच्या यात्रा आहे, तर वीरला निघालेलो आहे आम्ही दर्शनासाठी. मी वाट बघतो आता शंतनूची करता. शंतनू एक 10 मिनिटात येत आहे, तर भेटूया वीरमध्ये. शंतनू आलेला आहे आता. पुढच्या बस स्टॉपवरून आम्ही निघालोय वीरला. 6:45 वाजलेले आहेत आत्ता. तर तुम्ही खूप उशीर केलेला आहे, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर बघू शकता आता देव घाटात आहे. रस्ता बघा एक नंबरच झालेला आहे भाई. विषय हार्ड आहे. लोकल लोक सुद्धा आता सायकली चालवायला लागलेले आहेत. रस्ता बघून एवढा भारी झाला रस्ता. बघू शकता सूर्य उगवलेला आहे. कसा सेल बघू शकता. जस्ट आम्ही आत्ता सासवडमध्ये पोहोचतोय बघा. 7:45 वाजलेले आहेत आत्ता. इथे चहा प्यायला थांबणार आहे आम्ही कुठेतरी. सासवडमध्ये पोहोचलोय मेन चौकामध्ये. हे बघा माझं आवडतीचं हॉटेल मोहिनी हॉटेल. माझं खूप आवडतीचं आहे मोहिनी हॉटेल. मिसळ भारी भेटते इथं. इथंच साईडला आता चहासाठी थांबायची आपल्याला. गार लागायचं थोडंसं कमी झालं आता आम्ही निघालोय वीरच्या दिशेने. बघा आता इथनं आम्ही वीरला जात आहे. हा वीरचा प्रवेशद्वार. इथून वीरचा मार्ग या बघू शकता. बैलगाड्या वगैरे खूप सारे थांबलेले आहेत तिथं. इकडे पोहोचलेलो आहे बघा. इथे दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे देवाच्या. दरवेळेस जाताना आम्ही इथून दर्शन घेऊनच जातो. काळभैरवनाथांचं मंदिर आहे. काळभैरवनाथांचं मंदिर आहे बघू शकता पिंपळेमध्ये. वीरला जाता आता आहे पिंपळे गाव. आता जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. शंतनू बघू शकता. सूर्य पण आता उगवलेला आहे, त्यामुळे काय गार लागत नाही. थोडासा मोबाईलची क्लिअरिटीचा प्रॉब्लेम आहे माझ्या. लवकरच आपण ॲपल घेणार आहे भाई व्लॉग करण्यासाठी. शंतनू, मी आणि ओमकार एका टायमालाच घेणार आहेत. आता आम्ही इथून पुढं निघालो प्रवासाला वीरकडे. वीरकडे निघतो आम्ही आता. चला, वीरमध्ये पोहोचलेलो आहे आपण बघू शकता. हे आहे वीरचं मस्कोवाचं मंदिर. जसं आत्ताच आमचं वीरचं दर्शन मस्कोवांचं झालेलं आहे. आता आम्ही पुढे उद्यानावरती निघालेलो आहे. पुढे उद्यान हे पूर्वीचं मेन जागृत देवस्थान आहे मस्कोवांचं. आता आम्ही जे पोहोचतोय तिथे. गर्दी आज खूप कमी. इलेक्शन असल्यामुळे, पंचायतीमध्ये इलेक्शन असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे. आत्ता आम्ही जस्ट घोडे उड्डाणावरती पोहोचलेलो आहे. गर्दी खूपच कमी आहे आज इलेक्शनमुळे बघा. हे बघा, हे आहे घोडे उड्डाणचं मंदिर. हे बघू शकता. ही कोणती नदी आहे रे? नीरा नदी. नीरा नदी आहे तिकडे. ते बघू शकता तुम्ही तिकडे. ते आहे मेन. तिथं देवाचा घोड्याने उडी टाकली होती पहिली. ते मंदिरापासून इथे घोड्याने उडी टाकली होती. मला दाखवतो तिथे गेल्यानंतर कसं. सेम अशीच मूर्ती जी मेन मंदिरामध्ये सुद्धा आहे. आणि जे आपण पहिले जिथे दर्शन गेलो होतो तिथे पण सेम अशीच मूर्ती आहे.
तर आता इथं दर्शन करून आम्ही निघालेलो आहे मंदिरामध्ये, गोरे उद्यानच्या मेन मंदिरामध्ये निघालेलो आहे. हे खरं तर जागृत देवस्थान आहे. हे बघू शकता तुम्ही, हे आहेत घोड्यांचे पायांचे ठसे आहेत बघा इथे. हे आहे म्हस्कोबांची मूर्ती, पुढे मंदिर आहे छोटंसं. घोड्यांच्या पायांचे ठसे आहेत. हे पूर्ण इथं घोडा नाचला होता खरं तर, त्या मंदिरापासून इथे उडी टाकली होती. खडकांवरती बघा ठसे उठलेले आहेत. किती पॉवरफुल असं घोडा देवाचा, ते बघू शकता. पूर्ण ठसे आहेत देवाचे घोड्यांच्या पायांचे. म्हणजे साईडला आता बांधकाम केलेलं आहे, कारण हे खरं तर पाणी खाली जातं ज्यावेळेस नदीला पाणी असतं त्यावेळेस. आम्ही निघालेलो आहे, पुढे निघालो शंतनूच्या मामाकडे निघालेलो आहे. खरं तर शंतनूच्या मामाच्या इथनं आम्ही आता जेजुरीला जायचं. इथून किती किलोमीटर आहे अंदाजे? 35 किलोमीटर काही जेजुरी. आम्ही आता जेजुरीला पहिले शंतनूच्या मामाकडे जाणार आहे आणि तिथून पुढे मग जेजुरीला जाणार आहे. मग दाखवतो जेजुरीला गेल्यानंतर. भेटूया जेजुरीमध्ये. आत्ताच जस्ट आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आहे बघा, शंतनूच्या मामाच्या घरून. गर्दी काहीच नाही आज असं दिसतंय, कारण का शनिवार असल्यामुळे उद्या खूप गर्दी असेल आणि आज इलेक्शन पण आहे. जस्ट जेजुरीला पोहोचलो आम्ही. मित्रांनो, आता जस्ट मी 1-2 तासापूर्वी घरी पोहोचलेलो आहे. शेवटचा मी शूटिंग जेजुरीला केली होती, पण आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई होती. जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे सोनवरीला माझ्या गावाला गेलो आणि तिथून सासवडमध्ये जेवण केलं खरं तर, आणि त्यानंतर मग गावावरनं परत घरी निघालो पुण्याला आल्यानंतर मग जस्ट आलो की लगेच झोपलोच होतो 1-2 तास. त्यानंतर मग आता टेरेसला आलोय थोडंसं फिरण्यासाठी. आजसाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.